हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि उन्हाळ्यात वर्षभरात टिकणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी बनवल्या जातात आणि उपवासासाठी लागले जाणारे ते म्हणजे वेपर्स. लहान मुलं असो किंवा मोठे असो, वेपर्स सगळ्यांनाच आवडतात. मग ते चाट मसाला टाकून खावं किंवा मग तुम्ही उपवासाच्या वेळेस फक्त तळून जरी खाल्ले तरी घरातलं आणि हेल्दी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आपल्याला बाहेरून आणायची वेळेवर गरज पडत नाही आणि वर्षभर टिकणारे आहे. तर ते कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला डिटेलमध्ये सेंड करेन. तर सुरुवातीला ना छान असे ते एकदम सफेद आणि खूप सुंदर वाटत होत्या आणि नंतर जेव्हा ते वाळले ना तर म्हणजे बारीक बारीक त्याची साईज होऊन जाते. कारण आपण बटाट्याची साईज जशी घेतो ना त्याप्रमाणे ते वेपर्सची आपली याची साईज ही तयार होते. आणि ह्यावेळेस मी थोडेसे मीडियम बटाटे वापरले. कारण काय होत होतं की मोठाले बटाटे वापरले तर मग ते त्याची साईजही वाढते आणि डब्यात जेव्हा आपण भरून ठेवतो ना तर तेव्हा मग मात्र प्रॉब्लेम येतो. आणि छोटे छोटे असले की व्यवस्थित डब्बा हा आपल्याला व्यवस्थित भरवता येतो. या हेतूने मग मी ह्यावेळेस जरा छोटालेच बटाटे घेतलेले होते. तर माणसाला घाई किती असते की कोणतीही गोष्ट बनवली की ती लगे पहिले तळून बघायची. मग ते लाल उठा की छान असे सुंदर चव कशी लागते हे आपल्याला लगेच घाई होते. तर तसंच संध्याकाळच्या वेळेला मग मी ते वेपर्स तळून बघितले. ते एवढे सुंदर पांढरे शुभ्र आलेले आणि टेस्टही त्याची अप्रतिम होते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना एक प्रकारचा क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये जाणवत होता. मीठही एकदम प्रॉपर होतं आणि विशेष म्हणजे जेव्हा तळल्या गेले ना तर जराही त्याच्यामध्ये तेल हे राहत नव्हतं. संध्याकाळची वेळ झाली कारण आज दिवसभर कामामध्येच गेलेला. बाकीचे सगळे कामं आवरून घेतले आणि आज गुरुपुष्य अमृत होता. तर काही ना काहीतरी खरेदी करायचं आज फिक्स ठरवलेलंच होतं. तर मंदिरात जायचं म्हटलं की मग सगळ्या गोष्टी मी जरा थोडंसं लवकरच स्वयंपाक बनवायला लावते. तर संध्याकाळच्या सगळे स्वयंपाकाची वगैरे तयारी एकीकडं साईड बाय साईड चालू होते. दिवाबत्ती केली आणि आजचा मेनू हा साधा सोपा सिंपल. कारण उपवास असला की काही ना काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग साधं वरण भात भाजी बटाट्याची चटणी आणि आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे. तर रस हा संध्याकाळी सकाळी आता ठरलेलाच आहे. एक वेळेस भाजी सुकी असली तरीही चालतं परंतु रस एक वाटी असला तरी पुष्कळ होऊन जातो. आणि साधारण पाऊस पडायच्या आजपर्यंत जेवढे रस खाता येईल ना तेवढा नक्की खाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर नैवेद्य वगैरे सगळा ताट भरून ठेवला आणि आधीला नैवेद्य दाखवायला सांगितला. कारण जे काही सकाळी संध्याकाळच्या वेळेला जे काही पदार्थ बनवले जातात सकाळी जे काही पदार्थ बनवले जातात तर त्यातली पहिली पोळी ही नैवेद्यासाठी काढली जाते. तोपर्यंत मग ते नैवेद्य दाखवता आणि मग मी बाकीचं ज्या काही चपात्या असतात त्या करून ठेवत असते. तर आम्ही सगळे संध्याकाळी छान असं तयार झालेलं होतं. हळदीचं लेपन आज सकाळीच केलेलं होतं परंतु मी काही दाखवायचं व्हिडिओ काही घेतलेला नव्हता. सायंकाळची वेळ होती. छान अशी दिवाबत्ती अगरबत्ती सगळं करून घेतलेलं. कारण काय होतं की मंदिरात गेलं की तिथे दर्शन घ्यायला साधारण कमीत कमी 1 ते 1.5 तास हा सहज आणि इझिली जातो. कारण गेलं तर एक स्वामींच्या मंदिरात जातो आणि त्यानंतर मग आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जातो. परंतु आज जाता जाता आम्हाला ठरवलं होतं की 1-2 पहिलं दुकानात जाऊया. कारण स्वामींची मूर्ती जर आपल्याला छान अशी भेटली मनाजोगी तर आपण पहिलं स्वामींच्या तिथे घेऊन जाऊया. तिथे त्यांना भेट घडवून आणूया आणि त्यानंतर मग दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ असं आमचं फायनली ठरलं. तिथे मूर्ती वगैरे बघितली पण आम्हाला म्हणजे जशी पाहिजे होती त्याप्रमाणे तिथे भेटली नाही. परत दुसऱ्या दुकानात गेलेलो आणि तिथे मग आम्ही सिलेक्ट केली. तर आम्ही अगोदर दर्शन घेऊन आलेलो होतो स्वामींचं आणि परत मग आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये दुकानात गेलेलो. तिथून दुकानातून मूर्ती घेतली आणि दत्त महाराजांच्या मंदिरात आलेलो. तर आज तिथे छान असा गायत्री मंत्राचा जप चालू होता. कोणीतरी तिथे छान असा एक मशीन आणून ठेवलेलं होतं गायत्री मंत्राचा. आणि आज बरेच गुरुपुष्य अमृत योग होता आणि गुरुवार होता त्यामुळे बरेच भाविक भक्त हे आज दत्त महाराजांच्या दर्शनाला येत होते. साधारण आम्हाला मंदिरामध्ये 9 सव्वा 9 झालेले तरीही पुष्कळ प्रमाणात आज गर्दी होती. आणि
दर्शन वगैरे घेतलं आणि छान अशी स्वामींची मूर्ती आज गुरुपुष्य अमृत योगावरती आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींना ज्या दिवशी यायचं त्यांनी ते ठरवलेलं असतं, त्याच दिवशी ते येतं. आपण कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याकडून त्या गोष्टी घडत नाही. आणि साधारण मी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला, पुण्यतिथीही होऊन गेली, तेव्हाही मी ठरवलं होतं की मला स्वामींची मूर्ती घ्यायची. पण मनाला जशी पाहिजे आणि मला जशी पाहिजे होती ना, तशी मला स्वामींची मूर्ती ही काय मिळत नव्हती. आणि आज मी असंच ठरवलं होतं की मला आज कोणत्याही हालतीत आणि कोणत्याही परिस्थितीत 2-3 दुकान शोधले मी. आणि शेवटी मग मागच्या वेळेस मी एका ताईंसोबत गेलेली होती आणि तेव्हा त्यांनी त्या दुकानातून एक छोटीशी निरांजन घेतलेली होती. तर मी म्हटलं चला आपण पण जाऊन बघूया ह्यावेळेस, जर असली तर ठीक आहे. तर ते मारवाड्याचं दुकान होतं. मी त्यांना असंच विचारलं की मूर्ती आहे, कारण तिथे सगळे भांडेच लावलेले होते आणि मूर्ती आहे असं मला तरी म्हणजे वाटत नव्हतं. पण मी सहज म्हटलं चला आता एवढं सगळं फिरलं होतं, तेवढंच एक दुकान राहिलं होतं की शोधायचं, आणि भेटली तर ठीक म्हटलं, नाही तर मग डायरेक्ट जी जुनी आहे म्हणजे पहिल्या दुकानाची पाहिली ना तर तीच घ्यायची. फक्त मला एवढंच होतं की मला फेटा घातलेली मूर्ती नको होती, साधी आणि नॉर्मल पाहिजे होती. तर तिथे मी दुकानात गेले, तर तिथे मी पाहिलं तर तिथे 1-2 गणपतीच्या छान अशा मूर्त्या होत्या, पण छोट्या-छोट्या होत्या आणि स्वामींचीही मूर्ती दिसली. तर त्यांना म्हटलं, "तुम्ही दाखवता का मूर्ती?" तर ते बोलले की एवढीच साईज आहे, परत नाही." तर म्हटलं, "बघा असेल तर तुमच्याकडं." तर त्यांनी मग मला 2 साईजच्या मूर्त्या दाखवल्या. पण त्यातली एक थोडीशी वाकलेली होती आणि दुसरी मग होती ती थोडी छोटी होती. पण मला तर घ्यायची होती. आणि जेव्हा मी त्या 2 मूर्त्या बघितल्या आणि तेव्हा प्रत्यक्ष म्हणजे मला ती मूर्तीचा एक चेहरा हसरा दिसलेला, तर माझ्या डोक्यात लगेच क्लिक झालं की मला हीच मूर्ती घ्यायची. तर मग नंतर आम्ही दोघांनी सिलेक्ट केली आणि शेवटी फायनली मग ना, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही तळमळ केली की मला आज ही गोष्ट घ्यायची. जर स्वामींनी ठरवलं की ही गोष्ट नाही होऊ द्यायची तर ती खरंच नाही होत. आणि आपण मनापासून केलेली प्रार्थना, सहज मी असं बोलून गेले की आज गुरुपुष्य अमृत आहे. आपण तर सोनं वगैरे काय घेणं शक्यच नाही ना, आपल्याला ते पॉसिबल पण नाही. तर गुरुपुष्य अमृत योगावरती काय खरेदी करावं, तर मला स्वामींची मूर्ती खूप दिवसापासून घ्यायची होती. पण त्याला काही योग काही जुळून येत नव्हते आणि शेवटी फायनली आज अक्षूच्या पप्पांनाच क्लिक झालं की चल म्हणे आज जाता जाता आपण बघूया दुकानात, मूर्ती भेटली तर आपण लगेच मग स्वामींच्या केंद्रामध्ये तिथे आपण भेट घडवून आणूया. तर आम्हाला पहिल्यांदा म्हणजे मूर्ती पाहिजे तशी भेटली नाही आणि शेवटी आम्ही दर्शन घेतलं महाराजांचं आणि आम्ही तिथून निघालो परत एका दुकानात, कारण मध्येच मग एक बाबा भेटले आम्हाला. तर ते थोडेसे म्हणजे काठी घेऊन चाललेले होते. तर ते म्हटले की मला तुम्ही सोडता का गाडीवरती? तर कारण मागच्या वेळेस पण त्यांना सोडलेलं आणि ते मठामध्येच येतात. तर मग एक काही ना काही थोडी ना थोडी कळत नकळत आपल्याकडून जर सेवा घडत असेल तर नक्कीच करावी. तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्यांना सोडवायला जा, तोपर्यंत आम्ही पुढे दुकानात हळूहळू म्हणजे दुकान शोधतो आणि पुढे चालत जातो. तर साधारण आम्ही थोडंसं बराच पुढे 1-2 दुकानात गेलो. तर तिथे आम्हाला काही मूर्ती आवडली नाही आणि आम्हालाही प्रश्न पडला की हे आम्हाला कशा शोधतील. तर नंतर आम्हाला जिथे मूर्ती आवडली मी त्यांना फोन लावायला गेले की तेवढंच तेच आमच्यासमोर हजर झाले आणि आम्ही मग स्वामींची मूर्ती घेतली आणि केंद्रात परत जाता नाही आलं. मग आम्ही नंतर दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो, तिथे मूर्ती ठेवली, प्रदक्षिणा वगैरे घातलेल्या आणि मग नंतर रात्री साधारण आम्हाला यायला घरी 10 वाजलेले. कारण आज गर्दीच पुष्कळ होती आणि मग तिथे स्वामींची मूर्ती वगैरे देवघरात ठेवलेली. तर आज एवढ्या रात्री सेवा काय करणार, म्हणून मग खरं तर सेवा करायला पाहिजे होती माझ्याकडून. गुरुपुष्यामृत योगही होता. तर कारण सकाळी लवकर उठायचं होतं, म्हणून मग मी थोडंसं काय केलं की श्रीसूक्त एवढं पठण केलेलं आणि स्वामी समर्थ महाराजांचा जेवढा मला जप होईल त्याप्रमाणे मी जप केलेला. तर एवढी सेवा म्हणजे स्वामींच्या चरणी मी रुजू केली आणि योगायोग खूप सुंदर स्वामींची मूर्ती एक चांगल्या शुभ मुहूर्तावरती घरी आलेली आणि स्वामींनी ते ठरवलं होतं. आपण म्हणतो ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. तर अशा प्रकारे आज आपण जसं म्हणतो ना की
गुरुपुष्य अमृत योगावरती काही ना काही खरेदी. तर प्रत्यक्ष स्वामी गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्या घरी विराजमान झालेले आहेत. तर त्याचा व्हिडिओ उद्या नक्कीच तुम्हाला मी अपलोड करेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.